खरं सांगतो, मी हे सगळं मुद्दामून नाही केलं आहे. देवकीला असं एकटं टाकून यायचा मला अजिबात हेतू नव्हता. आणि त्यावेळी तू तिच्या पोटामध्ये होतास हे देखील मला माहीत नव्हतं. माझा नाईलाज झाला. तुला आणि देवकीला असं एकटं टाकून यायला लागलं मला. या सगळ्याला जबाबदार मीच आहे ना. ही सगळी माझी चूक आहे. माझी चूक आहे बाळा. खरं सांगतो, मला माफ कर. काका काय झालं? आता आपण पुण्यवाचनास सुरुवात करूया. डोळ्याला पाणी लावायचं. जरा गुरुजी एक मिनिट. जर कौशिकीला बोलवा रे. तर कौशिकी कशाला हवी आहे तुम्हाला? देख जरा थांब ग तू, जरा थांब. हा दया काका. अहो नाही नाही, तू मला हवी आहेस इथे. म्हणजे खरं तर पुण्यवचनाचा मान आई वडिलांचा असतो, पण तू युवराजला एवढी माया लावतेस, इतकी काळजी घेतेस त्याची. तू ये, तू सुद्धा मला इथे पुण्यवचनाच्या वेळेला हजर हवीस. इकडे ये ये ग. दया काका, दॅट इज व्हेरी स्वीट ऑफ यू, पण मला नाही वाटत ते चालेल. प्लीज, इट्स ओके. तुम्ही प्लीज कंटिन्यू करा. अहो कौशिकी ताई, एवढा कसला विचार करताय? प्रेम आहे ना भावावर, मग जा ना, बोलवतायत ते. अहो कौशिकी ताई, जा ना, एवढं मानाने बोलवतायत तुम्हाला. ये 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 ग. ओके ओके. अहो अहो केदार, काय करतोयस तू? अरे केदार, अहो विझवा ना कोणीतरी. काय करतोयस? इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके. केदार, तुझ्या हाताला किती भाजलंय. मी ठीक आहे. नाही नाही, यू नॉट ओके, यू नॉट ओके. मला पाणी द्या कोणीतरी प्लीज. हात खाली, हात खाली. इट विल पेन. ओके, इट विल पेन. ओके, थोडं सहन कर प्लीज. नो नो नो, दिस इज टू मच, दिस इज टू मच. बघ बघ त्याला औषध. दया का, एक काम करा प्लीज. तुम्ही कंटिन्यू करा. म्हणजे त्या दिवशी युवराजच्या हळदीला जो आला होता तो. प्लीज या. तुम्ही कुठे होतीस? अगं हे काय आताच होते. काय खाल्लं नसशील ना सकाळपासून? हे सरबत घे आधी. युवराज, एन्जॉय एन्जॉय या एन्जॉय. आहे मी इथे. माझे 50 लाख कुठे आहेत? लग्न लागण्याआधी मला माझे पैसे पाहिजे. आता तुझ्या लग्नात ना तुलाच उचलून घेऊन जाईन, समजला? याचाच अर्थ तो आज लग्नात सुद्धा येणार आहे, कारण त्याने युवराजला धमकी दिली आहे की जर युवराजने त्याला त्याचे 50 लाख रुपये दिले नाहीत तर तो त्याला किडनॅप करेल. सर, हे प्रकरण खूप मोठं आहे. हे बघ तारिणी, ज्या संधीची तू इतकी वर्ष वाट बघत होतीस ना, ती संधी चालून आली आहे तुझ्या समोर. तो गुलाब फक्त तुझ्या आईचा गुन्हेगार नाहीये, कायद्याचा देखील खूप मोठा गुन्हेगार आहे. त्यामुळे काही झालं तरी तो तुझ्या हातनं सुटायला नकोय. गॉट इट? सर, प्रश्न फक्त माझ्या ड्युटीचा नाहीये, माझ्या आईच्या गुन्हेगाराचा सुद्धा. काहीही झालं ना
तरी मी आता त्या गुलाबला सोडणार नाही. ऑल द बेस्ट तारिणी. थोड्या वेळात मुहूर्तावर लग्न लागेल. टीम, एक खूप इम्पॉर्टंट लीड आहे. ज्या माणसाला आपण स्केचच्या आधारे शोधायचा प्रयत्न करत होतो, जो माणूस मला युवराजच्या खोलीत भेटलाय, तो दुसरा तिसरा कोणी नाहीये, तो गुलाब आहे. आणि त्यांनी त्याला धमकी दिली आहे की जर युवराजने त्याचे 50 लाख रुपये दिले नाहीत तर तो युवराजला किडनॅप करणार. याचाच अर्थ तो माणूस आज इथे लग्नात येणार आहे. टीम, मला सगळे अलर्ट हवेत हा. कोणाकडनं कुठल्याच प्रकारची चूक होता कामा नये. नुसत्या त्याच्या येण्याची चाहूल जरी लागली ना तरी मला लगेच अपडेट करा. तो जर दिसला तर त्याला बाजूला घ्या आणि क्वेश्चन करा. कळतंय? मी पुन्हा एकदा सांगते, कुठल्याच प्रकारची चूक होता कामा नये. येस बॉस.